हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे भाजणीची चकली आणि चकलीची भाजणी। तर तिचं माप सेट करायचं आहे बघा। मी या वाटीने 6 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। हे रेशनचे तांदूळ आहेत। तर मी ह्याला स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्याने हे फॅन खाली सुकवून घेतलेले आहेत, वाळवून छान। तर ते मी 6 वाट्या घेतलेल्या आहे, म्हणजे साधारण 2 किलो तांदूळ झालेले आहेत। हे जर तुम्हाला याच्या अर्ध करायचं असेल तर तुम्ही ह्या वाटीने 1 वाटी सेट करायची कुठलीही, आणि त्या वाटीने 3 वाट्या तांदूळ घ्यायचे आणि स्वच्छ धुवून वाळवून मग ते भाजून घेणार आहोत आपण। आता त्या ह्याच वाटीने 2 वाट्या मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। हरभऱ्याची डाळ नाही धुतली तरी चालती, कोरड्या कपड्याने पुसून घेतली तरीही चालेल। वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि याच वाटीच्या मेजरमेंटने 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। याच वाटीने 1 वाटी डाळव घेतलेला आहे, डाळे, आणि पाऊण वाटी धने आणि अर्धी वाटी जिरे किंवा पाव वाटी असं प्रमाण घ्यायचं। धने जिरे थोडेसे कमी जास्त झाले तरी चालतात, एवढं काही। गॅसवर कढई तापत ठेवलेली होती। आता हे आपण 2 किलो तांदूळ घेतलेले ते भाजून घेऊयात व्यवस्थित। किलोची करत आहे। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचे छान बारीक गॅसवर, आणि छान याचा खमंग असा वास येतो एकदम छान। तेव्हा ओळखायचं, आणि हे असं हलवायला पण जेव्हा तांदूळ भाजतात तेव्हा हलकं लागतं, तर समजायचं आपले तांदूळ भाजून झालेले आहेत। व्यवस्थित एकसारखे भाजून घ्यायचे असे गोल्डन कलरवर, बघू शकता। आता मी हे काढून घेते। बघा, आता हरभऱ्याची डाळ आपण भाजून घेऊयात। हे बघा, हरभऱ्याची डाळ सुद्धा छान भाजून घेतलेली आहे, खरपूस एकदम मस्त खमंग असा वास सुटलेला आहे। तर छान भाजलेली आहे। आता काढून घेऊयात आपण हरभऱ्याची डाळ। आता यात आपण मुगाची डाळ भाजून घेऊयात। हे बघा, मुगाची डाळ सुद्धा छान खरपूस भाजून घेतलेली आहे, बघू शकताय मस्त। तांदळावरच सगळ्या डाळी वगैरे काढून घ्यायच्या, भाजल्यानंतर एकत्र केलं तरी चालतं, पण भाजायच्या अगोदर एकत्र मिसळून नाही ठेवता येत, कारण काय डाळी वगैरे वेळ लावतात, भाजायला लागतो, आणि काय लवकर पटकन भाजलं जातं, त्यामुळं सेपरेट भाजायचं। हरभऱ्याची डाळ वगैरे भाजायला वेळ लागतो, तसं मुगाची डाळ लगेच होती, म्हणून सेपरेट भाजून घ्यायचं, एकत्र करून भाजायचं नाही। भाजून घेतलेले आहे, बघू शकताय। थोडासा कलर चेंज करायचा आणि मस्त खरपूस रंगावर भाजून घ्यायची। आता उडदाची डाळ सुद्धा आपण काढून घेऊयात। आता हे आपण डाळ भाजून घेऊयात। फुटाण्याची डाळ सुद्धा म्हणतात कोण त्याला। बघा, डाळ भाजून झालेल्या आहेत, ते काढून घेते मी आता। आता हे धने भाजून घेऊयात। धने भाजून झालेले आहेत। आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे। जिरे सुद्धा भाजलेले आहेत, बघू शकताय। तर गॅस बंद करून घेते, जिरे काढून घेते मी। हे आपलं सर्व साहित्य असं भाजून झालेलं आहे, बघू शकताय, हे बघा। तर आता हे पूर्णतः थंड करून घ्यायचं व्यवस्थित, आणि गिरणीतून दळून आणायचं मस्तपैकी, बघू शकता। तर ही झाली चकलीची भाजणी। आता आपण हे दळून आणल्यानंतर ह्याची पुढील प्रोसेस मी तुम्हाला नंतर दाखवते चकली करून। तर हे आता दळून आणूयात आपण थंड झाल्यानंतर। हे बघा, चकलीची भाजणी आपण छान दळून आणलेली आहे, बघू शकताय तुम्ही। गिरणीतून दळून आणायची, आणि आता आपण याच्यासाठी आदण ठेवणार आहोत। तर बघूयात, 1 किलो पीठ आहे, तर 1 किलो भाजणी आहे। तर आपण ह्याच्या हिशोबाने सर्व मसाले आणि पाणी घालणार आहोत।
हे बघा, आता त्या पिठासाठी मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलेलं आहे चवीनुसार, आणि तेल घेतलेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत. आणि हे 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे मी. तर आता पाणी जर समजा तुम्हाला नंतर पिठात कमी वाटलं तर परत तुम्ही गरम करून अजून थोडंसं घालू शकता, काही हरकत नाही. परंतु तीळ घेतलेले ते घालते मी ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये. 1 चमचा ओवा घेतलाय, तो ओवा घालते. हे 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्ही कसं तिखट खाता की म्हणजे कमी किंवा जास्त त्या हिशोबाने तुम्ही लाल तिखट घालू शकता. आणि हे मीठ घालते मी चवीनुसार. साधारण 2 ते 2.5 चमचे मीठ घातलेलं आहे मी चवीनुसार. आणि हे 1 वाटी छोटी तेल घालते मी. कच्चंच तेल घालायचं आपल्याला यात. कच्चं तेल घालून घ्यायचं आणि ह्या पाण्याला छान उकळी आणायची. तुम्ही जर चकली मसाला आणला असेल तर चकली मसाला सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. पण चकली मसाल्यामध्ये मीठ, लाल तिखट वगैरे असतं, तर हे थोडंसं तुम्ही चवीनुसार ॲड करू शकता एक्स्ट्राचं. नाही केलं तरीही चालतं. फक्त तो चकलीचा मसाला फक्त पाण्यात घालायचा, उकळून घ्यायचा आणि मग पीठ मळून घ्यायचं, असंही करू शकता तुम्ही. किंवा न चकलीचा मसाला आणता तुम्ही असंही करू शकता. तुम्हाला जसं इझी वाटेल ती पद्धत तुम्ही करा. हा बघा, पाण्याला छान उकळी आली, बघू शकता तुम्ही. तर आता मी गॅस बंद करून घेते. आता हे पाणी आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचंय. हे बघा, आता हे उकळलेलं पाणी आपण या पिठामध्ये घालून घ्यायचंय. परंतु एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं करत पाणी घालून आपलं हे पीठ मळून घ्यायचंय आपल्याला. तर मी आता अगदी थोडंसं अगोदर पाणी घालून पिठाचा अंदाज घेत पाणी घालायचं. एक किलोला 1 तांब्या पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही या हिशोबानेच करू शकता. अगदी कमी जास्त थोडंसं झालं तर नंतर पण तुम्ही थोडंसं पाणी गरम करून ते यूज करू शकता, काय हरकत नाही. पाणी गरम असल्यामुळे हाताने भिजवता येत नाही आपल्याला. बरोबर पाणी एवढं बसून गेलं व्यवस्थित. बघा, हे पीठ असंच थोडंसं एक 10 मिनटं आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. याच्यावरती झाकण टाकून घेऊयात आणि 10 मिनटं आपण हे पीठ असंच ठेवून देणार आहोत. थोडंसं थंडही होतंय म्हणजे ते आपल्याला हाताने व्यवस्थित मळता येईल आणि पीठ छान वाफलेल सुद्धा. बघू शकताय, एक 10 मिनिटांनी आपण बघूया. हा बघा, 10 मिनिटं झालेले आहेत. आपण आता पीठ बघूयात. पीठ थोडंसं थंडही झालं असेल आणि वाफवलेही असेल छान. तर आता आपण हातानेच त्याला असं छान मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं गरम आहे, पण काय हरकत नाही गरम असेल तर मी असं एकजीव करून घेते पिठाला. हे बघा, मी असा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. आता हा थोडासा घट्ट आहे. आता आपण याला ना थोडंसं कोमट पाणी करून हात लावून कोमट पाण्याचा मळून घ्यायचं पीठ करताना, सोऱ्यात घालताना. बघू शकताय, मी असं कोमट पाणी करून घेतलेलं आहे थोडंसं. आणि असं पीठ घेऊन थोडंसं कोमट पाण्याचा हात घ्यायचा आणि
हे पीठ आपण भाकरीला पीठ कसं चुरतो त्या पद्धतीनं थोडंसं चुरून, फार पातळ नाही करायचं किंवा फार घट्ट पण नाही ठेवायचं, सोऱ्यातनं येणार नाही मग. तर मध्यम असं पीठ करायचं. असं मळून भाकरीला आपण कसं मळतो तसं त्या टाईप मळून घ्यायचं पीठ व्यवस्थित. फार आपण पीठ पातळ केलं तर आपल्या चकलीला असे काटे येणार नाहीत, आणि फार घट्ट केलं तर सोऱ्यातून काढण्यासाठी आपल्याला अवघड जाईल. तर बघा असा गोळा करून घ्यायचा. हे बघा ही चकलीची चिपळी आता मी सोऱ्याला लावून घेते. बघू घालून घ्यायचं. आता हे पीठ एकदम व्यवस्थित घालायचं. यात हवा पॅक व्हायला नाही पाहिजे, नाहीतर आपली चकली मधूनच तुटते. तर थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं बोटाने, म्हणजे हवा जाणार नाही त्यामध्ये. बघू शकता शेवग्यात पीठ भरून झालेलं आहे. आता आपण या ताटामध्ये चकली करणार आहोत. तर म्हणजे तुम्हाला कितपत मोठी ठेवायची त्या हिशोबाने तुम्ही त्या चकलीला आकार देऊ शकता. बघा मस्त आपली चकली वळून झालेली आहे. आता ह्याचं तोंड असं थोडंसं चिपकवायचं, म्हणजे हे तेलात सुटणार नाही. अशाच पद्धतीने मी अजून चकल्या करून घेते. पीठ चांगलं मळलं गेलं म्हणजे आपली चकली अजिबात तुटत नाही. बघू शकता तुम्ही, अजिबात मधून ब्रेक होत नाही चकली. एकदम छान सोऱ्यातून चकली पडते. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच चकल्या करून बघा, खूप टेस्टीही लागतात. तर 4 चकल्या मी बनवलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. आता आपण या चकल्या तेलामध्ये तळून घेणार आहोत. ठेवलं होतं मी, आता ते तेल तापलंय चांगलं, बघू शकताय. लो टू मिडियम हायवर आपल्याला फ्लेमवर तळायचे चकल्या. फार हाय करायची नाही फ्लेम, नाहीतर आतून कच्च्या राहतात चकल्या आणि वरून करपतात आणि ते खायलाही चांगलं लागत नाही आणि कालांतराने मऊ पडतात त्या 1 ते 2 दिवसात. तर असं करू नका. मस्त अगोदर कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर ठेवायचा गॅस, आणि त्या पद्धतीने सर्व चकल्या तळून घ्यायच्या. तर मी आता एक एक करून चकल्या आपल्या तेलात सोडते. साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता, कमी किंवा जास्त. तेलात सोडताना थोडीशी काळजी घेऊन तेलात सोडायच्या चकल्या, बघू शकता. तुमची कढई जर मोठी असेल तर जास्त चकल्या सोडा, अदरवाईज तुम्ही 1, 2, 3 चकल्या तळून घेतल्या तरीही चालतात. मी 4 चकल्या टाकलेल्या आहेत यामध्ये. थोड्याशा तळून झाल्या की मग अशा दुसऱ्या साईडने तळायच्या पलटी मारून, बघू शकता तुम्ही. चकल्या तळायला थोडासा वेळ लागतो, कारण थोडंसं पेशन्स काम आहे. घाई गडबडीत आपण पटकन गॅस मोठा करून जर चकल्या तळल्या तर त्या मऊ पडण्याची शक्यता असते. म्हणून थोडंसं पेशन्स ठेवून छान अशा चकल्या मीडियम गॅसवर तळून घ्यायच्या, म्हणजे त्या खाण्यासाठी खुसखुशीत क्रंची लागतात. तर आता आपण बघत आहोत. तर तळून झालेले चकल्या आपल्या, बघू शकता रंगही किती सुरेख आलेला आहे, एकदम मस्त आणि एकदम कुरकुरीत अशा चकल्या तयार होतात. या पद्धतीने करा तुम्ही नक्की चकल्या, तुम्हाला नक्की आवडतील. तर हे बघा, हे तेल नितळून अशा मी चाळणीत काढून घेते चकल्या. याच पद्धतीने मी अजून चकल्या करून घेते सगळ्या आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहेत, बघू शकता. एकदम मस्त अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. तर हे बघा, गोल गोल अशा चकल्या कशा वाटल्या तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला, आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी. तर माझ्या चकलीचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू.
हे बघा चकली किती क्रिस्पी झाली, तुम्हाला एक तोडून दाखवते मी, बघू शकताय. हे बघा एकदम मस्त क्रिस्पी क्रंची कुरकुरीत अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर बघू शकताय तुम्ही.